ते खुर्ची तर कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झालाय। कमानी परिसरातील झाड कोसळून एका वृद्ध व्यक्तीचा यात मृत्यू झाला आणि या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। हे सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे। झाड पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि यात आता एका वृद्ध व्यक्तीला जीव गमवावा लागलाय। तर दुसरीकडे आपण पाहतोय मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। महापालिकेविरोधात रोष या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातो। साहेब हे मॅटर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न करतायत। कोण अधिकारी नाही आला इथे, एक माणसाचा जीव गेलाय। हे मॅटर पूर्णपणे तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय। 4 तास झाले कोण आला नाही इथे, हे चालू देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना। मी जेपर्यंत मी अजून साहेब सांगतोय, मी 15 मिनिटं वाट बघणार साहेब। मी हात जोडतोय मुंबई पोलिसला, हात जोडतोय साहेब, त्यांना वाचू नका साहेब। एक माणसाचा जीव गेलाय आणि चांदीवली मध्ये रोज माणूस मरतोय साहेब। त्यांच्या जीवाची काय व्हॅल्यू आहे? जीवाची पडली नाहीये साहेब पूर्णपणे कुणाच्या जीवाची काळजी घ्यायची नाही यांना। हे मॅटर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न चालू होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे आल्यानंतर मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलं, तरी सुद्धा अजूनपर्यंत इथे अधिकारी आले नाहीत। हे खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे। प्रशासन एक आला नाही, कुठले लोकप्रतिनिधी आले नाही। याचा अर्थ काय आहे? म्हणजे माझ्या चांदीवलीच्या जनतेची जीवाची किंमत काय नाही साहेब। लोकांच्या घरात गुडघ्या इथपर्यंत पाणी आहे साहेब। मेन हॉल मध्ये माणूस मेला साहेब। करायचं काय आम्ही आता? आम्ही खाली बघायचं की वर बघायचं? झाड पडेल की आम्ही मेन हॉल मध्ये पडू? आम्ही काय करायचं? घरातून बाहेरच नाही पडत साहेब आता अंत झालेला आहे। नाहीतर एक मुंबई महानगरपालिका महापौर यांनी एक जीआर काढावा की 4 महिने कुणी घरात बाहेर पडू नका, असं एक जीआर काढा। आता स्थानिक नगरसेवक आले, तिथे ऑफिस मध्ये बसले, इथे का नाही आले अजून? स्थानिक नगर का इकडे येत नाही? स्थानिक नगरसेवक जनतेचा समोर येत नाही। साहेब हे चालत राहणार। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय मनसेचे कार्यकर्ते कमानीत चांगलेच आक्रमक झालेले आहेत, काय सध्याची अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की 10:30 वाजता कमानी येथे झाड पडलं होतं। झाड पडून एकाचा मृत्यू देखील झाला आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी मनसैनिक जे आहेत ते मनसैनिक पोहोचलेले आहेत आणि मनसैनिकांच्या वतीनं त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत महापौर या ठिकाणी पाहणी करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका जी आहे त्या मनसैनिकांनी घेतलेली आहे। आणि महापौरांनी एकदा जाहीर करावं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुंबईकरांनी बाहेर पडू नका, अशी भूमिका आता मनसैनिकांनी घेतलेली आहे। आपण पाहतोय की याच्या अगोदर चेंबूर येथे झाड पडून मृत्यू झाला होता एका लहान मुलाचा। त्यानंतर साकीनाका येथे मॅनहोल मध्ये पडून एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आज एक मृत्यू झालाय। यावरून मनसे जे आहे ते आक्रमक झालेले आहे। ज्या ठिकाणी झाड पडलंय त्या ठिकाणी पाहणीला स्वतः महापौरांनी यावं आणि तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका जी आहे ते मनसेने घेतलेली आहे। त्या ठिकाणी आंदोलन जे आहे ते मनसेचं सुरू करण्यात आलेलं आहे। याच्या अगोदर देखील वारंवार मनसेनं भूमिका घेतली होती की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं झाड छाटणे असेल किंवा नाले सफाई असेल, ही पावसाळ्यापूर्व जी कामं असतात ती कामं पूर्ण करण्यात आलेली नाहीत, असा आरोप मनसेनं केला होता। आणि त्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्यानंतर अशा दुर्घटना घडल्यानंतर मनसे ठिकठिकाणी प्रत्येक घटनेच्या ठिकाणी आक्रमक होत असल्याचं चित्र आता आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर जोपर्यंत महापौर इथे येऊन पाहणी करत नाही तोपर्यंत अशीच आक्रमक भूमिका घेणार अशी मनसेची भूमिका आहे। एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली। पालिकेविरोधात आंदोलन पुकारण्यात आलेले। झाड पडल्याने या वृद्ध व्यक्तीचा आपला जीव गमवावा लागलेला आहे। कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झालाय। निवृत्ती, नेमकी मागणी काय आहे या कार्यकर्त्यांची? मनसेचे कार्यकर्ते जे आक्रमक झाले त्यांनी महापौरांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी, त्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी? आपण संवाद साधू शकतोय का? नक्कीच त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी महापौर येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशा प्रकारची त्या सर्व मनसैनिकांनी मागणी केलेली आहे।
महापौर जर प्रत्येक वेळी रस्त्यावर जात आहेत तर आज देखील या ठिकाणी यावं, कारण की आतापर्यंत अशा दुर्घटनांमध्ये तिसऱ्या मुंबईकर नागरिकाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. पोलिसांकडून या सर्व मनसैनिकांना पकडलं देखील जात आहे. मनसैनिकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील पोलिसांकडून केली जाते. त्या ठिकाणी सर्व मनसैनिकांच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे, कारण की याच्या अगोदर ही घटना घडायच्या अगोदर 2 घटना घडल्या होत्या आणि प्रशासन सतर्क नाही अशा प्रकारचा आरोप सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातोय. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये ठिकठिकाणी खरं तर झाडं पडली आणि ही झाडं पडल्यानंतर दुर्घटना ज्या आहेत त्या ठिकठिकाणी घडलेल्या आहेत. आणि नक्कीच निवृत्ती थोडंसं थांबवते. आपण दृश्य पाहतोय, पोलीस या ठिकाणी आलेत, या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. मुर्दाबाद मुर्दाबाद या प्रशासनाचं करायचं काय, या PMCचं करायचं काय, धिक्कार असो मुर्दाबाद मुर्दाबाद. एक माणसाचं मृत्यू झाला, झाडाची फांदी पडली. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. गाडी कापून साईडला ठेवली. 4 तास झाले कोण अधिकारी आला नाही. या मॅटरला पूर्णपणे दाबायचा प्रयत्न केलाय, पण त्या परिवाराची वेदना तर बघा. रोज एक माणूस मरतोय चांदिवली विधानसभेमध्ये. साहेब, आम्ही जगायचं कसं? आम्ही खाली मेन हॉल बघायचे की आम्ही वरती झाडं बघायची? आम्हाला समजत नाही. मी तर विनंती करतो तुमच्या माध्यमातून की एक चेअर काढा आणि त्याच्यात लिहून टाका की बाबा 4 महिने पावसाळ्यात कोणी घराबाहेर निघू नका. शाळांना सुट्टी, कामाला सुट्टी, सगळ्यांना जसे 1500 रुपये लाडकी बहीण देतो, छत्र देतो, साडी देतो, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, असा कुठला चेअर काढून टाका आणि विषय संपवा. आता रोज माणसं मरणार हे नाही चालणार. खूप चुकीचं काम चालू आहे चांदिवली विधानसभा आणि मुंबईमध्ये. निषेध असो. हे मॅटर पूर्णपणे तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय. 4 तास झाले कोण आला नाही इथे. हे चालू देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मी जेपर्यंत मी अजून साहेब सांगतोय, मी 15 मिनिटं वाट बघणार. साहेब, मी हात जोडतोय मुंबई पोलीसला, हात जोडतोय. साहेब, त्यांना वाचू नका. साहेब, एक माणसाचा जीव गेलाय आणि चांदिवलीमध्ये रोज माणूस मरतोय. त्यांच्या जीवाची काय व्हॅल्यू आहे? साहेब, पूर्णपणे कुणाच्या जीवाची काळजी घ्यायची नाही. स्वतः रितू तावडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. रितू तावडे जी, या मनसैनिकांची मागणी आहे की तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी येऊन पाहणी करत नाही तोपर्यंत ते तिथून हटणार नाही, काय प्रतिक्रिया द्याल? निघालेच आहे. मी आजही दुसऱ्या एका ठिकाणी मी पाहणीमध्येच होते आणि आता तिकडून मी कुर्ल्याला येते. नक्कीच कुर्ल्याला मी येते. मी त्या ठिकाणी मनसेच्या सर्व मनसे सैनिकांना भेटायलाच येते आणि त्या विभागाची पण पाहणी करते. नक्कीच आपल्याबरोबर फोन लाईन वरून किशोरीताई पेडणेकर सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई पेडणेकर, कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे, या घटनेवर काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? एक तर मी अशा गोष्टीचा निषेध करते आणि रील महापौरांना सांगते, रस्त्यावर नाही जरा जमिनीवर या.